हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आज काय स्पेशल? तर आज आपण बनवणार आहे असं की जे झटपट पण बनेल आणि चालता बोलता बनेल, जे आपण म्हणजे आपल्या रेग्युलर याच्यामध्ये राहील आणि काहीतरी स्पेशल पण. कधी तुम्ही विचार केला आहे की आज आपण काहीतरी बनवत आहे पण यालाच काहीतरी ट्विस्ट देऊन आपण नवीन पदार्थ बनवला तर तुम्हीही खुश, घरवालेही खुश. तर आज आपण बनवणार आहे नान, आणि तेही आपल्या गव्हाच्या पिठापासून. मी 2 वाटी पीठ घेऊन भिजवून ठेवलेलं आहे, त्याला रेस्ट करून ठेवलेलं आहे. इव्हन तुम्ही जे आपण ज्या पोळ्यांसाठी कणिक भिजवली आहे, वेळेवेळी तुमचा माइंड बदललाही तर तुम्ही हा पोळ्या न करता नान बनवूनही सर्व करू शकता. 4-5 नान केल्या की बस फिनिश, पोट भरलं आणि दिसायलाही छान आणि आवडीचाही पदार्थ वरून स्पेशल. वाव, आज नान बनवले. चला आता मग मी तावा गरम करून घेते आहे आणि आपण बनवूया झटपट नान. लेट्स गो. आता आपण तावा ठेवलेला आहे गरम करायला. काही जास्ती वस्तू लागणार नाही, फक्त काळे तीळ, बटर आणि थोडा सांबार. जसं आपण पेढा बनवतो तसाच पेढा बनवायचा आहे, फक्त गोल न करता त्याला लांब ओव्हल आकाराने करायचा आणि पोळीसारखाच त्याला तव्यावरती घालायचा. लेट्स गो. तो जाडसरच ठेवायचा आपल्याला, म्हणून आपल्याला थोडा मोठा, नेहमीपेक्षा मोठा पेढा बनवायचा जेणेकरून तो थोडा जाडसर राहायला पाहिजे. राईट. आता आपण याला करून घ्यायचा. थोडं पाणी जवळ घेऊन घ्यायचं, पाण्याचाही उपयोग होणार आहे आपल्याला एका साईडने. आता याला आपल्याला गोल न करता ओव्हल शेपमध्ये करायचं, मी दाखवते. तर अशा पद्धतीने ओव्हल शेपने आपली नान झाली आहे तयार. आता आपण हिला ट्रान्सफर करूया तव्यावरती आणि वरून लावायचं आहे पाणी. चला तर मग जाडसरच ठेवली आहे कारण नान जाडसरच असते, राईट. आता आपण हिला तव्यावर टाकून ठेवली आहे. आता या साईडला आपल्याला लावायचं आहे पाणी आणि काळे तीळ आणि सांबार. नुसतं पाणी लावून घ्यायचं आहे या साईडने आपल्याला, बिलकुल पचपच. याच्यावरतीच आपल्याला टाकायचं आहे. आपला जास्त पलटवून घ्यायची आहे, बघून अशी थोडे येतील त्याला, राईट. अशा पद्धतीने आपली नान तयार झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला लावायचं आहे बटर. आहे की नाही सोपी पद्धत, म्हणजे गव्हाच्या पिठापासून पोळी न बनवता नान बनवायची आणि त्याला पोळीला एक नवीन ट्विस्ट दिला, म्हणजे घरचेही खुश, आपणही खुश, दिसायलाही सुंदर. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फॉलो करायला विसरू नका. कमेंट करून तर बिलकुल नक्की सांगा, बिकॉज तुमच्या कमेंटनीच मला कळेल की कसं वाटलं तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. अशा पद्धतीने आपली नान तयार झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला लावायचं आहे बटर. आहे की नाही सोपी पद्धत, म्हणजे गव्हाच्या पिठापासून पोळी न बनवता नान बनवायची आणि त्याला पोळीला एक नवीन ट्विस्ट दिला, म्हणजे घरचेही खुश, आपणही खुश, दिसायलाही सुंदर. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फॉलो करायला विसरू नका. कमेंट करून तर बिलकुल नक्की सांगा, बिकॉज तुमच्या कमेंटनीच मला कळेल की कसं वाटलं तुम्हाला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.